नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज. तरी एकत्र येणार होते ते आत्ताच्या अनुषंगाने आलेले आहे. मराठीच्या मुद्द्यावरून हरकत नाही आहे. ते एकत्र आले आणि काही झालं तरी जे आमचं महायुतीचं काम चालू आहे ते असंच चालू राहील आणि कुठेही अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही. कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आहे आणि त्यासाठी जनतेने आम्हाला जे काय स्वीकारलं आणि भरभरून दिलं आहे ते येणाऱ्या पुढच्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, ह्याच्यामध्येही आम्हाला तोच हिस्सा देणार आहे भरभरून. त्यामुळे आम्ही काही कोण काळजी करत नाही. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. राज ठाकरे यांचं विधान तर ठीक आहे ना, आता काही ना काहीतरी बोलणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. त्याप्रमाणे ते बोलले, चांगली बाब आहे. तुम्ही दोन भाऊ एकत्र आलेत. त्या दिवशी देवेंद्रजींनी पण त्यांना शुभेच्छा दिल्यात, काही काळजी नाही आहे. परंतु जे आलेले आहेत ते किती दिवस चालतं आहे किंवा काय हे आपल्यालाही कळेल थोड्या दिवसांनी. महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्यात म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतात आणि भाजपला घाबरल्यामुळं आता भाऊबंदकीसाठी आता ते एकत्र आले आहेत असं आशिष शेलारांनी म्हटलं. काही अंशी बरोबर आहे. कारण आत्ताच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं खोल रे तर आपण पाहिलं मनसेची एकी सीट आलेली नाही, उबाटाच्या आल्यात त्या 20 सीट आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून की पुढची गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असावी की आपण एकत्र येऊन काही करू शकतो का, ते त्यांनी करून पाहावं. आमचं काय म्हणणं नाही. आम्ही तिघंजण एकत्र असल्यामुळे आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये पुढं असणार आहोत, एवढं निश्चित. मराठी भाषेबद्दल गरळ ओकणारे जे सुशील केडिया म्हणून आहेत उद्योजक, त्यांनी राज ठाकरे यांना मराठी शिकणार नाही असा इशारा दिला होता. मात्र आज त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली की राज ठाकरेंची. ठीक आहे ना, तो चुकला, त्यांनी माफी मागितली, त्याला माफ करणं आपला धर्म आहे आणि त्याप्रमाणे काय हरकत नाही आहे. त्याला असं पहिलं वाटलं की आपण असं बोलून काहीतरी साध्य करू, परंतु त्याच्या लक्षात आलं की आपण बोललो ते चुकलो आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित माफी मागितलं असेल, त्याला माफ करू. एक रायगडमधला आपला विषय. फॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.